लांबून दिसत नव्हतं, 2-3 हे होतं. अच्छा. एक म्हणजे असं होतं ना, मुंडकं गेलेलं, त्याला छेडा म्हणतात. त्यामध्येच समोर आम्हाला ते पिशाच्च दिसलं. त्या झाडाखाली स्टुडंट बरोबर, त्या फ्रेंड्स बरोबर बसली होती. फ्रेंड्स बरोबर बसली असताना ना, ती कसलं रे भूत आणि कसलं काय, चला भूताला मी अशी करेन आणि भूताला तशी करेन. झालं, तिला पकडलं. सगळ्या बांगड्या फोडायची, सगळे ही डोळे आहेत ना, डोळे पुरा व्हाईट. एका बाईच्या अंगामध्ये तिचा पहिल्या जन्मीचा नवरा आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कुणाल भोसले. वेलकम बॅक टू आवर चॅनल मराठी डार्क स्टोरीज. आज आपण आलो आहोत डोंबिवली वेस्ट, जुना डोंबिवली गाव. आणि आपले जे गेस्ट आहेत आज, त्यांचं नाव आहे हे थोराट गुरुजी. आणि आज आपण यांना भेटूया, यांच्याबद्दल विचारूया आणि काय काय एक्सपिरियन्सेस आहेत गुरुजींकडे ते सगळं आपण ऐकून घेऊया. नमस्कार गुरुजी. नमस्कार. गुरुजी, आपले जेवढे पण व्ह्यूअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, ह्यांना तुम्ही तुमच्याबद्दल सांगणार का? सांगायचा उद्देश असा की माझ्याकडे आध्यात्मिक बाब आहे. आध्यात्मिक आम्हाला म्हणजे आम्ही शिक्षित आहोत, म्हणजे शिकलेले आहोत, गुरुविद्या घेतलेली आहे. असं नाही की आपण इकडनं तिकडनं बघून वगैरे. दोन मार्ग आहे. एक आध्यात्मिक आहेत. त्या आध्यात्मिकमध्ये पण 2 प्रकार आहेत. एक तांत्रिक आहे आणि एक प्रॉपरली पूजा मार्गाचा. पूजा. तर गुरुजी, काय एक्सपिरियन्सेस आहे? कुठल्या अशी एक मोठी केस होती का तुमची जी तुम्ही सॉल्व्ह केली आहे? जस्ट रिसेंटली आता गोव्यावरून आलो. हो. मी तुला पण सांगितलं होतं, मी गोव्याला हो. एका आठवड्यासाठी गेलो आणि 1-1.5 महिना राहून आलो. तिथे एका मुलीच्या अंगामध्ये पिशाच होतं. ठीक आहे. ते पिशाच्या सुरुवातीला बोलत नव्हतं. मी गेल्याच्या नंतर काहीतरी झाडफूक करतो ना आपण, त्या पद्धतीने केलं. तिने सांगायला लागले, मी कोण आहे, मी माझी बहीण आहे म्हणते, मेलेली. कोविडमध्ये ती मेली होती. ओके. हा, गोव्याला. तिथे ती मेल्याच्या नंतर तिकडे एक पद्धत आहे की दामावरती सोडून आणतात. दाम म्हणजे काय, कॉईनवरती त्यांना बसवतात. आपल्या कोकणामध्ये काय होतं की ते कॉईन म्हणजे याच्यावरती बसवतात. काय ते फतवा असतो त्याच्यावरती बसवतात, म्हणजे टाक असतात, टाकावरती बसवतात. पण बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी आहेत ना की एकाच देवारामध्ये सर्व ते हे करतात. ऍक्च्युली आपले पूर्वज हे देवारामध्ये देवाच्या बाजूला बसवतात, देवारामध्ये बसवत नाही. अशा पद्धतीने तिथे त्या मुलीला याच्यावरती आणलं होतं. कशावरती आणलं होतं? दामावरती आणलं होतं. आणि त्या ठिकाणी मी सांगतो त्यांना की त्या ठिकाणी तिचं त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा संस्कार झाला नाही. उदाहरणार्थ, अनमॅरिड मुलगी तिचं किंवा अनमॅरिड मुलगा, ज्याला आपण मुंजा वगैरे म्हणतो, तो लग्न झाल्याशिवाय त्याला जाळायचं नसतं, बरोबर आहे. पण ते त्यांना शक्य झालं नाही. मग ते तृप्त राहतो तो आत्मा. तो आत्मा तृप्त राहिल्यामुळे तिच्यामध्ये कसा घुसला, काय घुसला, त्याचा एक वेगळी दृष्टी आहे. ऍक्च्युली ऑटोमॅटिकली भूत घुसत नाही. कोणतरी काही ना काहीतरी खायला घालतं, चारतं, त्याला आपण म्हणतो ना, अरे याला चारलेलं आहे. बरोबर. बहुतेक आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी चारणी होते, चारलेलं आहे, मग त्याच्या अंगामध्ये हे भूत घुसते. एक्झॅक्टली ते करता 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 तिथे घाडीबाबा म्हणून आहे, त्यांच्याकडे राखणदाराची भक्ती आहे. त्याच्या समोर ते भूत नाचायला लागल्याच्या नंतर तिथे मी स्वतः होतो. मी पण थोडेसे काही हे केले. पण कसं आहे ना की तिथल्या देवस्थानाच्या पुढे आम्ही नाही जाऊ शकत. बरोबर. इथे बसून जसं प्रत्येकाची पंचक्रोशी ठरलेली असते, प्रत्येकाचा एरिया ठरलेला असतो, मी तुझ्या एरियामध्ये जाऊन काम नाही करू शकत. बरोबर. करायचं असेल तर मला परवानगी, आणि परवानगी देत नाहीत. पण आणि ते सक्षम होते, घाडीबाबा म्हणून होते. तर त्यांनी जे करायचं, काय द्यायचं असेल, मान बिन बळी तो दिला वगैरे. तर एक दिवस असा आला की सगळ्यांच्या समोर त्या मुलाच्या अंगामध्ये म्हणजे त्या म्हातारी व्यक्ती आहे 80 वर्षाची, त्यांच्या मुलाच्या अंगामध्ये भार येतो राखणदाराचा. अच्छा. त्या भाराने हे करून तिच्यावरून एक नारळ उतरून दिला. असे मंदिराच्या समोरच उघड्यावरती तिला झोपवली. म्हणजे ज्या वेळेला मी तिथून जात होतो ना, म्हणजे देवळामध्ये जात होतो, बाहेर असं 1 नंबरला गेलो होतो, तिकडनं येता येतं ती धावत आली. तिला नुसतं हाताने केल्यानंतर तो घाडीबाबा बघायला लागला. तुमच्या तेवढी मुलं ताकद असे ना, देवाची कृपा आहे म्हटलं. मग त्याने काय केलं की सगळं उतरवलं तिला. अर्धा पाऊण तास तिला खाली हे करून ना, भार असतो मोठा, त्याने पोटावरती घे. तिला तिथे सांगितलं की ह्याच्या पोटात काय आहे ना, एक काम कर, तू घे भार, पोटावरती हे कर, प्यायला दे काय पाणी मंत्रून, तरी नाही. मग त्याच्यानंतर त्याने नारळ दिला. नारळ देऊन त्याने सांगितलं
उदकात सोडायचं. उदक म्हणजे कुठे? गाणगापूरला जा, तिथे पाण्यात सोडून ये. आम्ही रातोरात तिथूनच निघालो. त्या मुलाचा भाऊ, आई, अजून एक व्यक्ती होता, मी होतो. आणि तिथे संगमावरती सकाळी पोहोचल्यानंतर संगमावरती तिच्यावरून मी स्वतः उतरलो. उतरताना ती बोलली, काका मला मोकळं करा, मोकळं करा. दॅट टाइम शी वॉज नॉर्मल. मोकळं करा, तिला उतरवली. उतरवल्याच्या नंतर मोकळी झाली. मोकळी झाल्याच्या नंतर तिथे आरती होते सकाळी 8 वाजता संगमावरती. त्या आरतीमध्ये ते भूत नाचायला लागलं. याचा अर्थ त्याच्या ते तर गेलं, पण त्याच्या व्यतिरिक्त अजूनही भूत होती. म्हणजे जसं एका पॉडकास्टमध्ये पण पाहिलं आम्ही, आणि खरी गोष्ट आहे की एकाच्या अंगामध्ये एक घुसलं ना, त्याच्या अनुषंगाने सगळे घुसतात. बॅक टू बॅक का घुसतात बॅक टू बॅक? कारण कुठे प्रत्येक आता अतृप्त आत्म्यांना कुठेतरी मुक्ती तरी द्यायची असते, किंवा त्याला घर तरी द्यायचं असतं, झाड तरी द्यायचं असतं. माणसाचं शरीर म्हणजे एक झाड आहे. बरोबर. अशा पद्धतीने ते मी स्वतःहून काढलेलं आहे. त्रिवेणी संगम अर्धवट पाण्यामध्ये जाऊन ते उतारा काढला. तो नारळ दिलेला उतरवला, पाण्यात सोडला, गेलं. गेल्याच्या नंतर परत आलं. परत आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं 4 आहेत. 4 पिशाचे आत्मे आहेत. मग कुठले? एक मारिंगण म्हणजे महाराचा आत्मा आहे. दुसरा राखणदाराचा आहे. तिसरा अवगत आहे. अवगत म्हणजे काय? बाळंतीण झालेली बाई मेली किती. आणि चौथा वेगळा आहे, तो साधा आहे. मग ते सुद्धा त्यांचं जे काय नैवेद्यकाने देऊन ना, त्यांना पण मोकळं केलं. पण ते गेल्याच्या परत बघतो तो परत येत आहे, सोडत नाही शरीर. हा, म्हणजे 2-4च असतील तर. आणि हे कसं एकात एक असे खूप रमलेले असतात, कधी बघितलं तर. म्हणून त्या दिवशी मी बोललो होतो ना, प्रॅक्टिकल आहे. बघ किती आत्मा आहेत त्याच्यामध्ये घुसतो, तो स्वतः बोलतोय. आलं लक्षात? म्हणजे आता तुम्ही बोलताय हे गोष्ट बरोबर आहे, बट इफ यू सी द प्रॅक्टिकली व्हॉट हॅपन, काय घडतं त्यावेळेला याच्याही पलीकडचं हे होतं. आता त्यातली एक गोष्ट सांगतो की त्या मुलीला घेऊन जाताना बेळगाव मार्गे आम्ही गेलो, चोरला घाटातून. मध्येच गाडीमध्ये आहे ना, ती नाचत होती. ती पेट्रोल पंपच्या बाजूला लावून तिच्या भावाने ना गाडी हे केली, थांबवली. तो बोलला, गुरुजी मला झोपायचं, 1 तासभर तर आराम करतो. ठीक आहे, कर. तिच्याकडे नुसतं पाठी वळून बघितलं ना, तर एवढी हालत घाम फुटेल अशा पद्धतीचं होतं. सगळे हे डोळे आहेत ना, डोळे पुरा व्हाईट, काय म्हणतो, उबळ, अजिबात नाही. आणि त्याला मी हे करतो, तो उठे ना, आवाज येईना. मग आता खोटं वाटेल की त्याला असंच केलं मी. ऐकायला तर नाही, कारण हे भूत ऐकत नाही, देवाला पण ऐकत नाही. कधी दत्तांच्या इकडे जावा, दत्त महाराजांना पण त्यांच्याही पलीकडे नाचत असतात. हा एक अनुभव आहे. आणि त्याच्यानंतर मग मी आलो तिकडनं. आता आमच्याकडे एक मुलं ही होती, आता ते फोन केला तरी कळेल, ते सेंद्री जखीन होते. सेंद्री जखीन सगळ्या बांगड्या फोडायची. बोला, बांगड्या का फोडते? तिचा नवरा हॉस्पिटलला ऍडमिट नाही, त्याला मी मारायला आले. म्हणजे कोणीतरी सोडलेला. नंतर एक अशी गोष्ट कळली ना, की मी तिला शांत केली आणि तिच्याबरोबर जो आलो त्याला सांगितलं, तू गावी आहे, गावचं भूत आहे, तिकडेच जाऊ दे, तुमच्या आवाक्यात जाऊ दे. कारण आम्हाला महाराज अलाउड करत नाही ना, कोणाचा बली द्यायचा, हे द्यायचा, ते द्यायचा. एक उदाहरण अजून एक सांगतो. माझी मानलेली बहीण आहे गायत्री, तिची मुलगी इंजिनिअरिंग कॉलेजला ती शिकत होती. फर्स्ट स्टुडंट, ऑटो इंजिनियर होती. म्हणजे कार वगैरे असतात ना. तर ती एकदा झाडाखाली स्टुडंट बरोबर, त्या फ्रेंड्स बरोबर बसली होती. फ्रेंड्स बरोबर बसली असताना ना, ती कसलं रे भूत, आणि कसलं काय, असला भूताला मी अशी करेन, भूताला तशी करेन. झालं, तिला पकडलं, घरी आली इकडे ती, आमच्या इकडे कल्याणला. मग तिचे वडील माझ्या ओळखीचे. मी नंतर सांगितलं असं झालं तिला. मग ती इतकी भयानक प्रकार ती करायची, तर तिला असं हात ठेवला डोक्यावरती, सांगितलं तू खरं सांगायचे. मग दत्त महाराजांचं भस्म असते, मंत्र म्हटले आणि ते लावल्याच्या नंतर ती मग सांगायला लागली, याला सोडणार नाही, हिला सोडणार नाही. म्हणजे का सोडणार नाही, कोण आहे? म्हणते, नाही, ही माझी बायको आहे. मी, तू कोण आहे? तर म्हणे, मी धनगर आहे. ही ज्या झाडाखाली बसली होती ना, त्या झाडाखाली आम्ही दोघेही बसायचो, नवरा बायको, त्यातली ती आहे. अरे मूर्ख, म्हटलं ही मुलीसारखी तुझ्या,
हा सोडतो की महाराजांना सांगू? कोण महाराज? मला दत्त महाराजांना सांगतो मी. मग असं करून 1-2 उतारे काढले. उतारे काढल्यानंतर ती ओके झाली. तिची आम्ही कुरुळ घाटातून येत होतो. लग्नाच्या बघा हळदीच्या अंगाने कधी नवरा नवरीने ना घर सोडून जायचं नसतं. कुरुळ घाटातून वरती साताऱ्याला इकडे गेलो होतो. कुरुळ घाटातून कोल्हापूरला. हम्म. त्या कुरुळ घाटातून आम्ही वैभववाडीला उतरणार होतो. वैभववाडीला उतरताना एक गोष्ट तिकडे अशी आहे की जास्तीत जास्त दत्तांचं जे हे आहेत ना औदुंबर कुरुळ घाटामध्ये, तिथून खाली उतरत असताना घाटामध्येच समोर आम्हाला ते पिशाच्य दिसलं. तो जो ड्रायव्हर होता धडधड घाम फुटला त्याला. येताना लग्नावरून येताना. लग्न तिकडे लावलं आणि आम्ही खाली कोकणात उतरत होतो. अच्छा. करोळ घाटामध्ये उतरत होतो. वैभववाडीला आम्ही निघणार होतो. बरोबर. इथे 2 घाट आहे. कुरुळ घाट आहे आणि दुसरा भुईबावडा. गगनबावडा घाट म्हणजे कुरुळ घाट आणि भुईबावडा घाट म्हणजे तो इकडनं जातो कुठून पाचलवरून. हो. तर त्या घाटाने उतरत असताना ते समोर दिसलं. समोर दिसल्याच्या नंतर त्याने गाडी स्टॉप केली. तो मी नाही करू पुरा घा आणि खरोखर घामाने डबडबला तो. नवरा नवरी मागच्या गाडीमध्ये होते. मी पहिल्या गाडीमध्ये त्याच्या शेजारी बसलो होतो. नंतर मी म्हटलं काय, मी थोडा वेळ बघत बसलो. काय नाही म्हटलं, तू एक काम कर. सांगत बसण्यात त्यांना अर्थ नव्हता. स्टोरी सांगत बसलं की आणखीन तो हे होणार, घाबरणार. बरोबर. त्याला एक काम कर म्हटलं. नाही तोच बोलला. तो म्हणतो गुरुजी सॉरी हा, पण मला आता चालवणार नाही गाडी. मग काहीतरी उपाय आहे म्हणतो माझ्याकडे. मारतो. मला त्याशिवाय पर्याय नाही. उतरेपर्यंत तरी मी गाडी चालवणार, नंतर दुसरा माझा भाऊ चालवेल गाडी. त्याला हिंमत दिली. त्याला म्हटलं तू नवरा बायकोच्या गाडीत आपण बसूया. आता तू ड्रायव्हर आहे, तुझ्या शेजारी मी बसलोय, पाठीमागे नवरा नवरी होती. त्यांना म्हटलं सांगू नको. बरोबर. हालत खराब. कळलं ना? हो. तर त्याला म्हटलं बघ गाडी स्पीड मध्ये असे त्याला उडून टाक. काय होतं ते? पिशाचे होतं ना. हा कुठल्या रूपावर होतं ते? सांगतो. हा. ते लांबून दिसत नव्हतं. 2-3 हे होतं. अच्छा. एक म्हणजे असं होतं ना मुंडकं गेलेलं, त्याला छेडा म्हणतात. अच्छा. समजलं. त्याला आम्ही गुरुजी म्हणाला मुंडकं नसेल ना तो छेडा असतो. छेडा असा हात असे हात होते आणि 2 स्तन असतात ना त्या ठिकाणी डोळे होते. अच्छा. हे मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. हे असं बाकीच्या कोणाचं बघून नाही सांगितलेलं. हे ज्यांनी बघितलेलं आहे, ज्यांना पिशाचे आयडेंटिफाय होते ते सांगू शकतात. मी हे ऐकलंय, मी त्या लोकांचं बसकी बात नाहीये. बरोबर. कारण आम्ही पाहिलंय म्हणून आम्ही ठामपणे सांगू शकतो. दुसरं की संपूर्ण वाईट. कुठे डोळे, कुठे कान, कुठे काय तेच कळत नाही. पण एक आहे, त्यांना जर आता प्रत्येकाला दिसतं तसं नाही. जर दिसलं ना ज्याला सामान्य माणसाला, तर त्याला घाम फुटल्याशिवाय राहत नाही. बरोबर. हे तेवढं खरं. हे लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे. पण कधी कधी आहे ना भूत हे सुद्धा मदतीसाठी असतं. आता ते त्यांना उडवलं, पुढे नेलं, गाडी बाजूला उभी केली, तो रिलॅक्स झाला गुरुजी. आणि होती नव्हती ती त्याची नशा उतरली. खरी गोष्ट. चहा प्यायला, कच्ची दारू प्यायल्यानंतर चहा प्यायला काही नाही, फक्त 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती. खोटं वाटेल तरी रात्री पहाटे याची 3:30-4ची गोष्ट. खाली आम्ही 4:30 पर्यंत थोडा हळूहळू, आता म्हटलं हळूहळू चाललं, उडवलं ना हळूहळू चाल. नंतर त्याने विचारलं त्या नवऱ्याच्या यांनी आणि वडिलांनी, आईने आणि तिने, तिच्या आई वडिलांनी. तर मी म्हटलं काय होतं ना, हे पिशाचे ऍक्च्युअली याला नसतं. आमच्यासारखी एखादी व्यक्ती, आमचे गुरुजी असताना पण असं व्हायचं. आम्ही बघायचो, उडव रे, चल रे. अच्छा. गुरुजी डायरेक्ट बोलायचे. कारण ह्यांना पाहिजे असतं मुक्ती द्यायचं काम कोणामध्ये नाही. आम्ही लोकांना काय सांगतो की भूत प्रेषाच्या आलं, झाडावर लटकवलं इकडे, अरे पण तो कोणाला तरी धरणार ना. बरोबर. तो काय मागतो ते बघ. अच्छा. आणि कित्येक वेळेला आहे ना आमचे दत्तांचे मंत्र सुरू झाले ना, ते मुक्ती मागतात. मला हे नको. अच्छा. मुक्ती म्हणजे काय, व्हॉट एक्झॅक्टली, की त्यांना दुसरा कुठेतरी जन्म घ्यायला त्यांना मोकळं कर. रिबर्थ. हा, रिबर्थ. आणि एक्झॅक्टली गोव्याच्या त्या मुलीने तेच केलं. तिला तेच सांगितलं, ही तुमच्याच कुटुंबामध्ये कोणाच्या तरी पोटी जन्माला येईल, किंवा ही जी बहीण आहे ना, हिचं लग्न झालं, हिच्या पोटी जन्माला येईल. तो एक पिशाचं असं आहे बघा, इंटरेस्टिंग आहे ते.
एका बाईच्या अंगामध्ये तिचा पहिल्या जन्मीचा नवरा आहे. अरे बापरे, म्हणजे आमच्या डोंबिवलीतला किस्सा. काय म्हणताय? पण ते कसं डिस्क्लोज नाही करू शकत आणि आहे. तो स्वतः नवरा बोलतो आमच्या इकडेच आहे. मी माझ्या म्हणजे काय पिशाच्याशी माझं लग्न झालेलं आहे आणि त्याच पिशाच्यापासून तिला संतती झालेली आहे. हे मी नाही सांगत आहे, मी फक्त चेक केलं. हो बरोबर आहे. स्तंभित शनी आहे म्हणतो, म्हणजे त्या पत्रिका पण तो उत्तम बघायचा. ते त्या काय काढणार. दुसरी गोष्ट मी सांगतो, आता माझ्याकडे मोमेडियन आहे हो. राधापूरची, तिचं सरनेम होना. तिच्या अंगामध्ये भूत पीत पिशाच्य जातच नाही. त्याच्यात तिच्या नवऱ्याला सांगितलं, अरे उसका ही हजबंड मतलब शोहर आहे, मरावा शोहर आहे. कारण त्यांच्याकडे 2-2, 3-3 लग्न होतात ना. ते जो हे ऐकत असेल तो म्हणे साला ये मेरे बारे में बोल. आमच्याकडे एक मुलगी आहे लहान, ती मुलीच्या अंगावरून काढलं, तिला शांत केली. तर ती म्हणते ना, तो स्वतः ड्रायव्हर आहे काते म्हणून, तो बोलतो ना, काका आम्ही तुम्हाला ओळखतो, तू कशाला स्वतःची परीक्षा कोणाला घ्यायला देत आहे. याच्या आधी मी गेलो होतो, ख्रिश्चन मुलीच्या अंगात भूत होतं. त्या बापाने कधी, हे लहान होते त्यावेळेला, असं हे नव्हते. 3 महिने लागले जे अंगातलं भूत काढायला. फादरला जात नव्हतं, कशाला जात नव्हतं. मग तो बोलला की मुलं नाही, हे खाली गायत्री विद्या से है. कारण बाकी त्यांना काय सांगणार, शिकवणार. त्यांचं करतं पवित्र जलावर शिंपडायचं, शांत करायचं. शांत करणं वेगळं आणि मुक्त करणं वेगळं. बरोबर. शांत केलं म्हणजे काय, तिकडे काय होतात, कुठल्या भूत प्रेत पिशाचे बसवतात किंवा अच्छा. करणी धरणी या क्रिया. बसवणं वेगळं आणि मुक्त करणं वेगळं, डिफरंट आहे. आता याच मित्राने मला हे दिलं होतं ना, तो पण आमच्या इकडे बसवतात. बसवणं वेगळं, मुक्त करणं फिरून येणारच ते.